हाय. तर आज काहीतरी वेगळं गंमत आहे पिल्लूसाठी. तिच्या आजीकडून तिला काहीतरी आज गिफ्ट मिळणार आहे. तिला सरप्राईज आहे. तिला काहीच माहिती नाही आम्ही कुठं चाललोय काय ते. पिल्लू कुठं चाललो आपण? आजीकडं. सांग बरं कुठं चाललो? ठाण्याला चाललोय. नाही काय काहीच तिला काहीच माहिती नाही, कल्पना नाहीये की काय तिला सरप्राईज आहे. तर बघूया आपण. आणि तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे की काय आहे सरप्राईज ते आता बघा तुम्ही पुढं काय आहे ते. चला मग आपण जाऊया. तर इथे आम्ही आता पोचलोय जिथं आम्हाला जायचं आहे तिथे. अजून सुद्धा पिल्लूला काहीही माहिती नाहीये. तिच्यासाठी पूर्णपणे सरप्राईज आहे की आम्ही कुठं चाललोय ते. तर चला आता जिथं आम्हाला जायचं आहे तिथे आता आम्ही पोचलेलो आहे. तर आपण गाडी पार्क करूया आणि मग बघूया. तुम्ही पण आमच्या सोबत राहा म्हणजे तुम्हाला पण कळेल का काय सरप्राईज आहे ते पिल्लूसाठी. काय वाटतं काय असेल सरप्राईज? माहिती आहे का तुला? चल मग सरप्राईज बघायला तुझं. हो हिला धरा. तर तुम्ही पण बघा पिल्लूला काय सरप्राईज आहे. पिल्लू थोडी कन्फ्यूज झाली आहे का काय सरप्राईज देत आहेत मला. आपण बघूया पिल्लूचं सरप्राईज काय आहे ते. तर हे बघा आम्ही पिल्लूला काय सरप्राईज देणार आहे. काय आहे ग सरप्राईज पिल्लू? दादाला सायकल घ्यायला. दादाला सायकल खराब झाली ना दादाची. दादाची सायकल खराब झाली आहे ना. तुला कशाला? तुझी आहे ना सायकल. हा ती रिपेअर करायची ना उद्या. हा रिपेअरला टाकूया आपण. दादाला घ्यायची आहे ना. सायकलचं. तर आम्ही आता दुसऱ्या दुकानात चाललोय. तिकडं खूप जास्त पैसे बोलत होते कायच्या काय आणि अजिबात कमी सुद्धा करत नव्हते. एवढी कॉस्टली घेऊन काय करायचंय. तर मग आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये चाललोय. पण पिल्लूला आज सायकल घ्यायचीच आहे. तिच्या सरप्राईज आता फुटलेलं आहे आता. आता तिच्या आजीकडनं तिला गिफ्ट आहे सायकल. चला मग पुढे बघूया काय आम्ही सायकल घेतली आहे. ती लाईट गेली होती त्याच्यामुळे अंधार होता. तर पिल्लू कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय ग? माझी पाणीपुरी खायची राहिली. तुला ना भेटणार पाणीपुरी. इकडे चालू आहे पाणीपुरीचं. तुला काय सरप्राईज नाही. टुक टुक मम्मीला टुक टुक मम्मीला टुक टुक. चला आता आपण जाऊ घरी. घरी जायचं. 3500. कसं वाटतंय माझ्या पिल्लूला? दादा आहे बघा. दादा समोर येऊन उभा राहिले. वेदांसाठी पण सरप्राईज आहे. वेदांसाठी पण सरप्राईज आहे. वेदाला एकदम चकित झालेलं आहे. थांबा ना काय त्याचं रिएक्शन नाही घेता आलं ना. जरा रिएक्शन घ्या वेदांचं. काय मम्मी? अरे मगाशी तू बोलली सायकल का सायकल का सायकल घेतली पण हँग झाला. शॉक झाला. पिल्लूची सायकल बघून घेऊ का? काढ असतील पकड. सीट पाठव. तर पिल्लू आता सायकल चालवणार आहे मस्तपैकी. सायकलच्या दुकानात गद्दारी केली माझ्याबरोबर.
वेदांतला सांगितलं पण नाही आम्ही, माहितीये का, सरप्राईज. याला सांगितलं असतं तर यांनी तिला सांगितलं असतं, तिला पण नाही माहिती. नाही, मग तिचं माप कसं कळणार. आता ही बघा आमच्या पिल्लूची सायकल. पिल्लू कसं वाटतंय तुला सायकल बघून? किती आनंद झालाय, किती आनंद झालाय. कसं वाटतंय तुला सायकल बघितल्यावर? तुला काय वाटलं पहिला? मजा नाही आया. मजा नाही आहे? चला नेऊन देऊ, चला नेऊन देऊ. इसका रिएक्शन काय आहे? इसका जल के पापड़ हो गए. नको नको नको. हा, सांत्वन कर जरा त्याचं. तुला कसं वाटतंय पिल्लूची मला सायकल? खूप छान वाटते, कारण ती नेहमी मला ओरडायची, दीदी मला घे, डबल सीट घे. पण खरं आता तिला नवीन सायकल आली त्यामुळे मला आता तुम्ही दोघी मिळून सायकल चालवा. थोडीशी इमोशनल झाली आहे. माझ्याकडे मागणार तरी नाही आणि आम्ही दोघी सायकल सोबत चालवू. काय मग स्वामी आजोबांना थँक्यू बोलणार तू? अरे वा, मला उचलं ना. सावकाश. तिची इच्छा आहे का तिने घालायचं होतं. आता नमस्कार कर त्यांना, थँक्यू बोल. हा, स्वामींना पेढा देते ना पिल्लू. सायकलची मी आणि राजनंदन दीदी खाली सायकल चालवतो. 10-5 मिनिटं एक राऊंड मारून, कारण बापांनी तिला गिफ्ट दिलंय सायकल. त्यांच्याकडे एवढे पैसे पण नसतात, ते मंदिरात बसतात आणि सगळे. धन्यवाद स्वामी आजोबा. धन्यवाद. अशीच आमची प्रगती करत राहा, अशीच आम्हाला काय 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 खेळणी मिळू दे. नमस्कार, नमस्कार कर. टिक्का लाव तिथं. लाव. आपण कोणतीही नवीन वस्तू घेतली का तिची पूजा करायची असते, कारण देव आपल्याला बाप्पा ती वस्तू देत असतो. त्याच्यामुळे नवीन वस्तूची पूजा करायची, पाय पडायची. एवढी मोठी सायकल बघ, किती मोठी सायकल येते. आता सगळ्यांना अर्धा अर्धा पेढा दे. पोळा नाही, त्यांना बोलव इकडं. ए वेदांत, रुद्र ये इकडं. दे तुझ्या हाताने. आता मला मोठा पेढा भेटलेला. अर्धा अर्धा करून द्या.